नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. अगं, किती वेळ व्हरांड्यात होतीस? तुझ्यासाठी आलो ना मी. मी आईवर चिडलो. अरे नाही रे, ती खूप वर्षांनी आली म्हणून. आईने चक्क स्पष्टीकरण कसे दिले हा प्रश्न पडला. काय गं, एवढी खुश दिसतेस? कोण आलं होतं? अरे, ती भिकारीण. काय, एवढा वेळ भिकारींशी बोलत होतीस? असं कोणाबरोबर ही काय गप्पा मारतेस? थोडं स्टँडर्डला वागत जा. मी तिच्यावर डाफरत असतानाच ती चिडली. तुझे तोंड बंद कर आधी. तू मला शिकवायचे नाही. आवाज खाली. अगं, पण ही लोकं खोटं बोलतात. आपण कष्ट करून खातो, मग ह्यांना काम करायला काय होतं? अरे, नाईलाज असतो रे लोकांचा. आवडत नाही कोणाला हे करायला. उगाच नखरे करतात. काहीच अडचण नसते त्यांची. तुझ्यासारख्या लोकांना मूर्ख बनवून पैसे काढून घेतात. हो, असतील अशीही लोकं, पण आपण सदहेतूने मदत केली तर पुण्य मिळते. अगं, कसलं आले पुण्य वगैरे. फालतू सवय लावता म्हणून ते काम करत नाहीत. उगाच लोकांना आळशी बनवता. आताचाच किस्सा सांगते, तो ऐक आणि मग माझ्यावर चिड. आणि तिने मी आजारी असतानाचा एक किस्सा सांगितला. एक दिवस अचानक मी आजारी पडलो. फारच अस्वस्थ झालो. साधे उभे राहताही येत नव्हते. पप्पांनी मला उचलून डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांच्या तपासणी अंती मला मधुमेह झाल्याचे निदान झाले. माझ्या शरीरातील साखरेची पातळी एवढी जास्त होती की डॉक्टरांना ग्लुकोमीटरवर आकडे दिसू शकले नाहीत. मला त्वरित ICUमध्ये दाखल केले. 2 आठवडे उपचार केल्यानंतर गोळ्या आणि इन्शुलिन सुरू करून पथ्य समजावून मला डॉक्टरांनी घरी पाठवले. पुढच्या शिक्षणासाठी मला मुंबईला जायचे होते. आईवडिलांना दोघांनाही मधुमेह नसताना मला अवघ्या 17व्या वयातच झाल्यामुळे घरी सगळे त्रस्त होते. आपण निरोगी असताना आपल्या लहान मुलाला होत असलेला त्रास बघवत नसे. आपला एकुलता एक लाडका मुलगा दिवसातून 4 वेळा इन्शुलिन आणि 2 वेळा गोळ्या घेत नवीन शहरात एकटा कसा राहणार? तिथे नीट खायला मिळेल का? वेळेवर गोळ्या इन्शुलिन घेईल का? काही चुकले तर पुन्हा तशी अवस्था नाही होणार ना? आम्हाला आमच्या मुलाला पुन्हा हॉस्पिटलच्या बेडवर बघावे नाही लागणार ना? अशा बऱ्याच प्रश्नांनी त्यांना झोप लागत नसे. त्या दोघांच्या नोकऱ्यामुळे ते माझ्याबरोबर मुंबईत राहू शकत नव्हते. मला एकट्याला हॉस्टेलमध्ये ठेवायला आई घाबरत होती. पप्पा तिला समजवायचे. त्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्याच्यावर पडले की त्याचं तो नीट बघून घेणार. आपल्या काळजीपोटी त्याचे पंख छाटणे योग्य नाही. त्यांनी मला पाठिंबा देत तिला धीर दिला. मग तिने कसे तरी मनावर दगड ठेवून मला तिथे पाठवण्यासाठी परवानगी देण्याचे धाडस दाखविले. उत्साही आणि खेळकर स्वभावाची आई हल्ली दुःखी असायची. फार कोणाशी बोलण्यात वगैरे रमत नसे. दिवसभर माझाच विचार करायची. तिला सगळे म्हणायचे, तू डिप्रेशनमध्ये दिसतेस. एवढं कसलं टेन्शन घेतेस? कोणी आजारी पडत नाही का? एवढं काय घेऊन बसायचं? ड्रामा नुसता वगैरे वगैरे. मधुमेह कधीच जात नाही असे काही म्हणायचे आणि ती आणखीनच घाबरायची. एकदा ती स्वयंपाकघरात असताना भिकारीण आली. तिला पैसे देताच ती म्हणाली, "अप्पा नाराज दिख रहे हो? क्या बात है? कुछ परेशानी है क्या?" आई अतिशय स्ट्रेटफॉरवर्ड असून फार प्रेमळ आणि मानाने हळवी होती. ही भिकारीण आमच्याकडे नेहमी येत असे. आई अशा लोकांना जास्त नाही, पण जमेल तसे थोडेफार पैसे किंवा खाऊ देत असे. ह्या भिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही ती मदत करीत असे. नाही, काही नाही. जेवण वगैरे काही पाहिजे का? नहीं, पर मेरे बेटे को कुछ कपडे होंगे तो दे ना. आईने माझ्या वापरलेल्या 2 जोड्या दिल्या. अल्लाह आपको खुश रखे आपा. आप हमेशा इतने अच्छे कपड़े देते हो मेरे बेटे को. मुझे कभी खाली हाथ नहीं लौटते. आपको और आपके बेटे को मेरी बहुत दुआएं लागेंगी. अल्लाह उसको हमेशा खुश रखे. हे ऐकताच आईला अश्रू अनावर झाले. त्या भिकारीणी समोरच ती ढसाढसा रडू लागली. क्या हुआ आपा? क्यों इतने परेशान हो? आईने तिला माझी परिस्थिती सांगितली. ती अजून रडतच होती. आप परेशान मत हो, वो बिल्कुल ठीक हो जाएगा. हम दुआ करेंगे उसके लिए. तिथेच ती माझ्यासाठी प्रार्थना करून निघून गेली. ह्या गोष्टीला 5-1 वर्षे उलटून गेली होती. आता मी नोकरीसाठी दुसऱ्या शहरात असतो आणि मला आता मधुमेहही नाही. काही दिवसांची सुट्टी घेऊन मी घरी आलो होतो. कोणीतरी बेल वाजवली म्हणून आई दरवाजा उघडायला गेली. साडी नेसलेली एक बाई दरवाजात उभी होती. आपा कैसे हो?
ही बाई कोण ह्याचा अंदाज लावत तिने उत्तर दिले, बारी आहे. आपके बेटे की तबीयत ठीक है अब. तिला ओळखले नाही हे सांगायच्या आधीच ते कळून ती म्हणाली, ओ आपा मैं वो मांगने आती थी ना पहले. आप एक बार रोई थी, आपके बेटे को मधुमेह हुआ था. हे ऐकताच आईला ती बाई आठवली. हो हो ओळखली, बऱ्याच वर्षांनी आलीस. हा आपा मेरा बेटा कमाने लगा है तो मैंने मांगना छोड़ दिया. अब हम सब उसके साथ बाहर रहते हैं. अभी बहुत सालों बाद आई हूँ तो सोचा 2-4 लोगों से मिलाऊं और शुक्रिया करूँ आप लोगों का. आपकी बहुत मदद हुई है हमको. अरे वाह, छान छान. आपका बेटा कैसा है अभी. आई हसत हसत म्हणाली, एकदम मस्त. आता त्याचा मधुमेहही गेला आणि तोही कमवायला लागलाय नुकताच. वाह बढ़िया. आप रोई थी मेरे सामने तब बहुत बुरा लगा था और आज आप ही देखो कितने खुशी से बता रहे हो उसके बारे में. आई हंसली. ती बाई पुढे म्हणाली, मेरा लड़का आपने दिए हुए कपड़े पहनता था तब आपका वो दुखी चेहरा याद आता था और मैं आपके लड़के को बहुत दुआएं देती थी और अब भी देती हूँ क्योंकि आप मेरी हमेशा बहुत मदत करती थी. आईचा हा किस्सा ऐकून बरे वाटले. आपली आई एवढी मायाळू आहे की ओळख नसलेली लोकही आपल्यासाठी ईश्वराकडे काहीतरी मागतात. हे ऐकून माझे मन भरून आले होते. आता आई मला सांगत होती की असे नाही की ह्या बाईला काही दिल्यामुळे तू बरा झालास. तुझ्या जिद्दीने, कष्टाने, मनावरच्या ताब्याने आणि मुख्य म्हणजे तुला मिळालेल्या चांगल्या डॉक्टरांमुळे तू तो मधुमेह घालवला. पण आजच्या गोष्टीतून धडा घे की कुठल्याही माणसाचे मन दुखवायचे नाही. कोणालाही कधीही कमी लेखायचे नाही. चांगले वाईट दिवस येतात जातात पण आपले शब्द नेहमीच लक्षात राहतात. म्हणून सगळ्यांना समजून घ्यायचे. हा कोणी आपला उपयोग करून घेत असेल, आपल्याशी उगाचच वाईट वागत असेल तर ते सहन करायचे नाही. पण आपण स्वतःहून उगाच कोणाशी वाईट वागायचे नाही आणि आपल्या सगळ्या गरजा भागवून आपल्याला जमेल तेवढे थोडेफार कोणासाठी काही केले तरी ते चांगलेच असते. हे सर्व आई समजावत असतानाच कोणीतरी दरवाजा वाजवला आणि बाहेरून आवाज आला, कुछ मदत करो आप. ओ भैया, अल्लाह के नाम पे दे दो भैया. मी उठलो आणि तिला पैसे द्यायला बाहेर गेलो. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.